एक पाखरू रुसलंय वाटतं आमच्यावर. जावं तिकडेच. अगं तिकडून तर आलोय म्हटलं मी. कशाला आलाय? माझ्या पाखराच्या चोचीला गुदगुल्या करायला. हा, यासाठी तर आयुष्य बहाल प्रिय, आयुष्य बहाल. पण मला यायला विलंब तर नाही ना झाला. उशीर विलंब अख्खा दिवस गेला. प्रिये, अगं तुझ्यासाठी 15 किलोमीटर पर्यंत जाऊन हे गुलाबाचं फूल आणलंय. शोधत शोधत 15 किलोमीटर गेलो होतो. नसीब चारधाम यात्रा करून नाही आलं तुम्ही. चारधाम? अगं चारधाम काय, तुझ्यासाठी चारधाम 4-4 वेळा जाईन. तुझ्यासाठी हिमालय पर्वतावर जाईन. तू फक्त हो म्हण. खरंच आहे? होय ग माझ्या चिमणे. नाही नको. होय ग माझ्या लांडोरी. नको. होय ग माझ्या घारे. घार कशी असेल? नाही ना. होय ग माझ्या कबुतराने. सखा, हे 15 किलोमीटर वरून आणलेलं फुल. होय प्रिय, तुझ्या डोक्यात घालायलाच आणलंय. सखा, हे काय दगड आहे का डोक्यात घालायला? फुल नेहमी केसच लावतात. तुझ्यासारख्या स्वर्ग सुंदरीच्या केसात लावायची कधी संधीच नाही मिळाली ना. सखा, सांग ना मी कशी दिसते? सख्या नाही ग, पक्या. सखा म्हणजे काळजी घेणारा माणूस. कोण आहे हा माणूस? तुम्ही. प्रिये, काय दिवस आले ते बिचाऱ्यावर. एकच ना, फक्त एकच. कोण आहे रे? कोण माझ्या आनंदामध्ये पाणी वाचायला आले? कोण आहे? दाजी. आईला ज्याच्यापासून लपून स्वप्नात भेटत असतो तेच भासड थोबाड समोर आले. कशाला आला तू पचका करायला माझ्या स्वप्नाचा? पक्या, तू लगीन करून टाक, म्हणजे तुझ्या त्रासात नाही तुझी उशी मुक्त होईल. बर बर, मी टाकतो लगीन करून. हा? टाक टाक. इथं खंडीच्या वर्णामध्ये आला सुसू करायला. चांगला जवळ गेलो तो मी. शेवंत काय म्हणलास? शेवण मुरमुरे खात होतो जवळ जाऊन. तर तुझ्या आयुष्यात शेवण मुरमुरेच आहेत. तुझ्या आयुष्यात शेव मुरमुरे आहेत चकण्याला बेवड्या. आला मधी माती करायला. चांगलं स्वप्न बघत होतो. शेवंत परत स्वप्न देईन का? आली तर लय भारी होईल. शेवंत स्वप्नात ये. हा, म्हणजे पुढचं सगळं करता येईल. शेवंता. शेवंता, ए शेवंता. काय हो? आता काय जीव घेते का काय लेकराचा? बोला, काय काम होता? म्हणे लेकरू. या बघ, मी एक चांगल्या कामासाठी बाहेर चाललोय. काय आपल्या इथं मजनुले झालेत, तू घरात एकटेच म्हणून म्हणलं. अहो, मला नाही कोण खात, आणि मला माहिती आहे तुम्ही कोणता पुण्याचं काम करायला चाललात. अगं खरंच सांगतोय, मी काय 10 रुपयाला नाही जात. घ्या चोराच्या मनात चांदणं. अहो, मी कुठे म्हटलं तुम्ही दारू प्यायला चाललात म्हणून? अगं काय झालं माहिती आहे का, रात्री माझ्या स्वप्नात एक लई मोठी साधू महाराज आले आणि ती मला म्हणाली, बालका जा, आज तू कुणा तरी चांगलं करणार आहेस. झालं म्हणजे आज कोणाचं तरी वाटोळं आहेस म्हणायचं. ए काय कोणाचं वाटलं होत नाही, तू जा. जा. हे तुला सांगतो राणी एम.ए. झाल्या मी दारू बिरू सोडीन, वर का पेत नसलो तरी सोडीन, आणि मग जाऊ आपण दोघं जोडीनं असं फिरायला कुठं बी नाही का. ब्रिंग इट. काय भानगडी? अहो एज्युकेशनल आपण लय खुश आज. या खुशीचा नेयाडेवणी करण्याचा काय संबंध आहे? अहो तसं नाही, आपण खुश असलं का ते आपोआप निघतं. बघायचं का ब्लिंग इट. आणि आता हे बघा, मी हे करत नाही बरं का, हे आपोआप निघत. हे बघा, हा बघा, हा बघा, हे नुसतं निघत आपोआप.
हे असं आपोआप निघू नये म्हणून काही औषध उपचार घेतला का नाही तुम्ही? अहो गुरुजी, एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर काय आला इलाज करायचा? आणि तसं बी ते आहे ना, लय आनंद झाल्याशिवाय नाही निघत बाहेर, कळलं ना? मग आज काय आनंद झालाय? गुरुजी, आज मला पाहायला पाहुणे येणार आहेत. अरे वा, अभिनंदन. चला, बऱ्याच वर्षानंतर का म्हणा तुमचं लग्न होत आहे. थँक्यू. अहो गुरुजी, 30 वर्षात झालो राव मी. म्हणजे माझ्या बराबरीचे जे पोरं आहेत ना, त्यांना पण पोरं झाली आणि ते शाळेत बी जायला लागले, माहिती आहे का? बरं गुरुजी ऐका ना, एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडं. हा बोला ना रावसाहेब. ते पाहुणे आले ना, हा. मग तुम्ही या इकडं. मग ते कसं होतं माहिती आहे का, तुमच्यासारखे सुशिकलेले माणूस असलं ना बैठकीला, तर आपलं इम्प्रेशन पडन ना. असं म्हणताय का? हा. पण मला तर शाळा आहे राव, मी ऑन ड्युटी आहे. अहो त्याला काय होतंय, वर्गात जायचं आणि ते पोरांना फळ्यावरती एका ते नाही का शब्द, ते काय काय म्हणतात, ते जोड शब्द? हा ते जोड शब्द द्यायचे फळ्यावर काढून आणि यायचं निघून. कोणाला नाही काढणार ते. पण वरती कळलं तर? पण ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी पोरांना शिकूनच येतो. शाबास गुरुजी, असे गुरुजी ना प्रत्येक गावाला पाहिजे. गुरुजी तुम्ही फक्त फाईल टाका तुम्ही. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला फिक्स. बरं गुरुजी, मग मी फिक्स समजू ना? हा, आणखी एक बर, ते दाजीला आणि बाबण्याला हे कळून देऊ नका का मला पाहायला पाहुणे येणार आहेत म्हणून. का बरं, काय झालं? अहो तुम्हाला काय सांगू आता, ते मागच्या महिन्यात मला पिंपळगाव लांडग्याचे पाहुणे बघायला आलते. या दोघांनी त्यांना रस्त्यातच टॉय करून टाकलं. काय सांगताय, इथं भलतंच झालं. अहो भलतच तर पुढं झालं गुरुजी. ते पाहुणे एवढे ठॉय झाले ना, एवढे ठॉय झाले, पाहायला आले मला आणि दुसऱ्यालाच पसंत करून गेले. या आता लॉकडाऊन मध्ये त्याचं लग्न बी झालं, माहितीये का? अंगाला हळद लागानं नुसतेच पिवळे शर्ट घालून हिंडतोय गावात, काहीच व्हायना राव. रावसाहेब, हा बराच वेळ झाला, अजून कसे पाहुणे येणार? हा, थोडा उशीर होईल म्हणले होते बरं का. असतील कुठेतरी आसपास, येतीलच. अहो गुरुजी, ते इकडं जेव राहिले ना राव. बाबले, अरे तो रायसाहेब काय म्हणते गुरुच्या खांद्यावर रडतोय? काय माहित नाही राव, पण तिथं जाऊनच बघावं लागेल. दाजी, काही बी झालं ना तर तो आपला दोस्त या, आणि तो जर संकटात असेल तर आपण तिथं असणं गरजेचं आहे. खरं आहे बाबा तुझं. अशा संकटाच्या वेळी त्याला एकटं सोडून चालणार नाही. चल बघू. चल. राम राम. रावसाहेब, काय अडचण आहे का? हा, अडचण आपल्याला सांगायची. आम्ही दोघं जीवाचं रान करून तुमची अडचण मिटवू. अरे तुम्ही दोघं म्हणजे माझ्या प्रॉब्लेमची अडचण आहेत, कळलं ना? चला निघायची इथून, निघा चला. गुरुजी काय म्हणतोय हो? काय नाही, मी ना असं रस्त्याने चाललो होतो, तर रावसाहेब म्हणले या चहा प्यायला, आलो. बाकी काय काम नाही माझं. बाबने थांब, आता आपण चहा पिऊन जायचं. ओ एज्युकेशनर, अहो पाहुणे तर टाइम झाला, द्या ना यांना काढून राव. कोण येणार आहे गुरुजी? कोण नाही. अरे कोणतरी येणार असेल म्हणून तर एवढी नवी कपडे घालून नटलाय ना यो. कुठं कोण? आपला असंच सहजच रोजच्या सारखं, त्याचं काय राव. बाबने जा, हिथंच दारू घेऊन ये. मस्तपैकी चटई आतरल्या, हिथंच पिऊया. आत नाही ग्लास आणू. ओय ओय ओय, अरे काय लावलं तुम्ही हे? कळतं का तुम्हाला काही? एका दारूचा अड्डा आहे का इथं? निघा. अरे पण पण नाही बिन नाही, निघायचं लगेच. चल निघ रे, निघा चला. अरे 5 मिनिटाचं काम आहे, बघितलं तर लगेच उरकून घेतो की. दाजी, बाबण्या, तुम्हाला शेवटचं सांगतो मी, हाकलून देईन नाही तर. निघा बरं इथून, निघा पटकन. अय रावशा, तो डायरेक्ट आमचा अपमान करतो राव. गुरुजी, त्याला समजून सांगा बरं का. दाजी, त्या गुरुजींना कशाला मध्ये घेतो तू? रावसाहेब थंड घ्या जरा, थंड घ्या. अहो गुरुजी, तुम्ही नका ना राव मध्ये बोलू. एक तर पाहुणे यायची वेळ झाली. निघ ना आता, तुला का पत्रिका पाठवू का? निघ, चला निघ, उठ, चल उठ. दाजी, या पिस्तुल्याने ना आपल्या इज्जतीच्या आईला तो घोडाच लावलाय. अरे माझ्या तर सकाळी पेले कोटर अर्धी उतारली, आता पुन्हा पिली पाहिजे. तू नको काळजी करू. याला आहे ना बघू आपण. म्हशीला शिंग आहे ना पुढंच असते, याला दाखवूच आपला कचका. दाखव चल. चल, निघा पटकन, चल निघ. अरे माझी मांड्या लागली. याने मांडीच्या दर बसला का? रावसाहेब, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. हे बसलाय ना तर बसूच व्हायचं. तुमच्या आईला तुमच्या, मग मी तर आता निघा इथून, चला. काय माणसं असतात राव, एक
ओ ते रावसाहेब काणे कुठं राहतात? गेला त्यो आत्ताच पोहोचून आलोय आम्ही त्याला. काय बोलता राव, आत्ता जेवढ्यात फोन झाला त्यांचा आणि आमचा. पाहुणं तुम्ही कुठल्या गावचं? त्यांच्याकडे काय काम आहे? आम्ही मेकरीचे त्यांच्यासाठी सोयरी घेऊन आलो होतो. काय सोयरीक देवा, यांना सहन करण्याची शक्ती दे रे बाबा. का बरं असं काय झालं? हो पाहुणं, तुम्ही विचारू नाही आणि आम्ही सांगू नाही. जे चाललंय ते बरं चाललंय. बाबने चल, आपला भजनाचा टाईम झालाय. भजनी वाट बघत असतील. राम राम. राम राम. तुम्ही जगले वाचले तर भेटू परत. हां ओ सोयरे, अहो आमच्या मुलीचा प्रश्न आहे, असं काय बोलताय तुम्ही? सोयरे, अहो तुम्ही लेकीचा विषय काढला, हृदयात पार कालवा झाली राव. पाहुणं, तुमच्या गावात काय विहीर नाहीत का हो? आहेत ना, का बरं? हा मग पोरगी द्यायचं ना तिकडे ढकलून विहिरीत. या रावशाला दिसतं वरी. नेमकं मॅटर तरी काय आहे? अहो एक असं तर सांगू ना, ते बियाण्याला 1000 वेळा सांगितलंय तिथं चौफुल्यावर नको जात जाऊ. चौफुला म्हणजे काय? ते म्हणजे नाच गाणं पाहिलं? बाबने हा पाहुणं लईच हुशार आहेत राव. हा हा. हे दाजी, हां त्यांना तो परवाचा मॅटर सांग ना. नाही नको, पाहुणं घाबरतील. नाही घाबरणार, तुम्ही सांगा. मागच्या आठवड्यात त्याला पिसाळायला कुत्रं चावलेलं. अयो पिसाळेल. आम्ही लय आग्रह केला राव, इंजेक्शन घे. पण कशाचं काय ना फाटक्यात पाय. म्हणजे उपचाराशिवाय फिरू राहिला काय तो? हा मग सांगतोय काय पाहुणं तुम्हाला, दिसेल त्याच्या अंगावर जातंय, बसेल तिथं झटका येतोय त्याला. अहो काल आहे ना, काल तिने उपरण्याने एकाचा तर गाळाच आवा. हां. अरे बापरे. बघा बा आता तुम्हाला काय करायचं आणि काय नाही. हो, आम्ही आपलं गावातलं समाजसेवक म्हणून तुम्हाला सांगितलं. राम चल जाऊ माग आपण. असं कसं? मध्यस्थ माणसाला राग येईन का नाही? आता असं करू, जाऊ आणि पाहू, राम करू, आणि आपण इथून गेल्यावर पाहू पत्रिकेत जुळली नाही किंवा काहीतरी नावात जुळलं नाही असं सांगून काहीतरी करू. पाहुणं जरा गाडी लांबच राहा. हा म्हणजे आपलं तुम्हाला पळायला बरं पडेल. हां आणि काळजी घ्या बरं का जीवाची. एज्युकेशनल काय करू राहिले? अहो ते नजर लागू नये म्हणून बायकोने द्वारा बांधला होता. आता एवढा आवाज झाला आणि लय खाजू राहिलाय, बस सुटा नाही बी एका हाताने. मी ट्राय मारू का एखादा, बघू. बघा बरं. हो रावसाहेब पाहुणे आले. हो या सोरे, या 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 बसा राम बसा. राम बसा बसा. हात बरा आहे ना तुमचा? हा व्यवस्थित आहे. यांना चौफुलं जाण्याचा नाद आहे का? हो एज्युकेशनल चौफुलं म्हणजे काय हो? मला आहे ना जसं फिक्स माहित नाही बरं का, पण काहीतरी ते गाणं वाजवणं असतं बा तिथं. म्हणजे ती टाळपेटी का? ते पकवा दे. हा मग तेच ना. हा तेच बघा आता अहो 2-3 महिन्यातून एकदा तरी आपली चक्करच असती माहिती का तिकडे. म्हणजे आपण एकदम आहे ना भक्तिरसात असा तल्लीन होऊन जातो. बरं एक काम करा, तुम्ही सेटल राहा, मी आलो 2 मिनिटात जाऊ ना. गुरुजी यांना अधून मधून झटके येतात, ते खरं आहे का हो? म्हणजे तुम्हाला पण कळलं काय? रावसाहेब तर म्हणत होते की शुल्लक आजार आहे म्हणून, जर कधी आनंद झाला ना तस येड्यावानी करीत असते ते, पण एरवी नाही बरं का, असं कधीतरी. गावात आपण जे ऐकले ते खरे वाटतं. खरंच वाटतंय मला तर लय भीती वाटू लागली. मला वाटतं आपण आता इथून निघू, कधी काय होईना अंगावर येईन त्याचा भरोसा नाही. चल. ते कसं आहे ना, आमच्यात पद्धत आहे ना, म्हणजे आम्ही टोपीन उपरणं घातल्याशिवाय पाहुण्याला जाऊनच देत नाहीत. अरे उपार ना भाऊ, शिव काही गळा बिळा आवडी तो काय आपला. सोयरे येतो आम्ही. नाही थांबा ना जरा. असं कसं? अहो आमची परंपरा आहे ना ती, बरोबर. टोपी उपरणं घातल्याशिवाय सोडणार नाही मी तुम्हाला. एज्युकेशनल काय? थांबा सोयरे, काय आलं? एज्युकेशनल. हो थांबा. नाही उपरणं घालून जा. उपरणं यांना उपरणं द्यायचं, आपलं जमलं पाहिजे तुम्हाला हा. सांगतो. सोयर अहो तुमचं टोपी उपरणं घ्या ना राव. ऐका ना हो माझं, मी काय म्हणतो ऐका ना हो सोयर. मी काय म्हणतो ऐका. अरे गोगळ एज्युकेशनल चाला राव. पाहिला सोयरीने काय दमिलो राव.
तेवढं पळालो नाही राव. एज्युकेशनल हा? आयला मला तर आमदारकी गेल्यासारखं वाटू राहिलं राव. कधी मी सोयरीक होईन का नाही राव माझी. आईला सोयरेगाव ऑलिम्पिक मध्ये पळत होती का काय? चप्पल बी ठेवीत होते इथंच. हा मोकर दुसऱ्या चपला कशाला आपल्या. पण काय घोळ झाला मला काय कळना बुवा. बरं मी काय म्हणतो, आता एवढी पब्लिक जमून आलेली आहे, आपण ते करू ना आपलं नेहमीच, आहे का नाही. घ्या ना मग, आहे ना ठेवू कॅमेरा का? पुढं. हे गॉगल बी मळीला पाहुण्याने माझं. हा आलेले सगळे मंडळी या ठिकाणी आज उपस्थित राहिले आमच्या सोयरिकीचा कार्यक्रम बघायला. लय जण हसले असते बरं का. पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आज आले या ठिकाणी उपस्थित राहिले, आपण आभार थोडे भाव मानले पाहिजे आमच्या पक्षाच्या वतीने. आता आमचा काय कुठला पक्ष नाही, आम्ही जिथं जातो तिथं आमचा आवाज असतो. तुम्हाला सांगतो, आजचा तुम्ही भाग पाहिला ना, त्याच्या खाली एक लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला जर असे माझ्यासारखे रावसाहेबासारखे नवीन नवीन भारी भारी कपडे घ्यायचे असले ना, असले पॅन्टी बिंटी असले शर्ट एक नंबर आहेत, त्या लिंकवर जायचं आणि क्लिक करायचं, घरपोच तुमच्या कपडे येऊन जातील. मास्तर हा ना तुम्ही पुढचं आता. नमस्कार मंडळी, आमचा हा धमाल प्रोडक्शन हा जो युट्यूब चॅनल आहे ना, तुम्ही जर तो अजून सबस्क्राईब केला नसेल तो लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रावसाहेब पुढचं घ्या. ते लाईक हा ना, धाडाधड शेअर मारा सगळ्या आपल्या दोस्तांना. आणि ज्याचं जमलं नाही ना त्यांनी मला व्हॉट्सअप करा, आपण भेटू नंतर. आणि मास्तर जाऊन द्या, पाहुणे गेले, माझ्या हस्ते तुमचा सन्मान सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि टोपी राहिली ना मास्तर तुमची राव. हा टोपे